प्रेज द लॉर्ड. थँक यू फादर, थँक यू जीसस. हालेलुया. धन्यवाद प्रभू येशू. तुझ्या नावाचं मी स्तवन करतो. तुझ्या नावाची मी उपकार स्तुती करतो. हे प्रभू येशू, तुझं स्मरण माझ्यामध्ये आहे प्रभू येशू. तुझ्या वचनाचं स्मरण मी करतो. तुझे मी उपकार स्मरण करून प्रभू येशू, तुझे जे बहुमूल्य वचन पेरण्याची जी आत्मिक जबाबदारी तुम्ही माझ्याकडे सोपवलेली प्रभू येशू, माझ्या बंधूंना, माझ्या भगिनींना, त्यांना आत्मिक ज्ञानाचं प्रभू येशू, आत्मिक बोध करण्यासाठी प्रभू येशू, तुम्ही मला ही बहुमूल्य सुवर्ण अद्भुत आत्मिक संधी दिलेली आहे प्रभू येशू. तुझे मी आभार मानतो प्रभू येशू. तुला मी धन्यवादित करतो प्रभू येशू. हे प्रभू येशू, जे शुभवर्तमान मी तुझ्या नावाने सांगणार आहे प्रभू येशू, तू मला मदत कर, तू मला सहाय्य कर प्रभू येशू. तुझा पवित्र आत्मा प्रभू येशू माझ्या अंतःकरणामध्ये, माझ्या हृदयामध्ये कार्य करू. तुझ्या पवित्र आत्म्याचे सामर्थ्य सर्व लोकांमध्ये कार्य करू प्रभू येशू. कारण की तू आमच्या सर्व मानवजातीचा एक उत्तम कोनशिला परमपिता परमेश्वर आहे. तू आमचा सगळ्या मानवजातीचा एक उत्तम मेंढपाळ आहेस प्रभू येशू. तुझ्या नावाची प्रेम, दया, शांती आम्हा सर्वांमध्ये असो प्रभू येशू. तुझ्या नावाची अनंत काळची शांती आम्हा सगळ्या मानव जातींमध्ये कार्य करू. तू आमचा सृष्टीकर्ता, उद्धारकर्ता, परमपिता परमेश्वर आहे प्रभू येशू. तू आमच्या सर्व मानव जातीचा एक अद्भुत मंत्री आहेस प्रभू येशू. तू आमचा तारणकर्ता परमेश्वर आहे प्रभू येशू. हे प्रभू येशू, तू प्रभूंचा प्रभू, राजांचा राजा आहेस. जशी तुझी इच्छा आहे तसं तुझ्या इच्छेनुसार तू तुझा आत्मिकतेचा मार्ग आमच्या सर्व मानव जातीला तू प्रगट कर, तू दाखव प्रभू येशू. जशी तुझी इच्छा आहे तुझ्या इच्छेनुसारच हो प्रभू येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू जीसस. आजचा बहुमूल्य दिवस, आजचा पवित्र दिवस आज प्रभू येशूने, आज परमपिता परमेश्वराने जो मला दिलेला आहे, मी येशू ख्रिस्ताचे धन्यवाद करतो. येशू ख्रिस्ताला सगळा आदर महिमा जातो. सगळे काय आभार प्रभू येशू ख्रिस्ताला जातात. तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सगळ्या भावाभावनींना, सगळ्या बंधू भगिनींना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुमचं स्वागत करतो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि दया तुम्हा सगळ्यांमध्ये असो. आमच्या सर्व बहिणींना आत्तापर्यंत प्रभू येशूने चांगलं, व्यवस्थित, आनंदित, प्रफुल्लित आणि उल्हासित ठेवल्याबद्दल मी येशूचे धन्यवादित करतो. मी येशूला आभार मानतो. थँक यू जीसस. तर आपण आता वचनाकडे येऊया. काल का परवा मी यहोवाकडून शुभवर्तमान, नवीन करार पवित्र शास्त्र बायबलमध्ये आहे, जे प्रभू येशू ख्रिस्त एक पंगू व्यक्तीला, पंगू मनुष्याला तो बरं करतो. तर 5व्या अध्यायामध्ये काय होतं, 18 वचन होते. तर 15 वचनापर्यंतच अध्ययन झालेलं होतं. 15 वचनाचं मी अर्थ तुम्हाला समजावून सांगितलं होता की येशू ख्रिस्त त्या पंगू मनुष्याला कसा बरा करतो, कशा पद्धतीने तो त्याला सावरतो आणि कशा पद्धतीने त्याला तो सचेत करतो, सावध करतो की तुला पुन्हा पाप करायचं नाही. तर परमेश्वर आपल्या विश्वासाच्या द्वारे तो मदत करतो, तो सहाय्य करतो. तर त्या पहिल्या भागामध्ये मी 15 वचन तुम्हा सगळ्यांना मी समजावून सांगितलं होतं. तर दुसऱ्या भागाचं सिरीज मी स्टार्ट केलेली आहे. हा दुसरा भाग आहे. त्याच्यातले फक्त 3 वचनच मी घेणार आहे आणि 3 वचनाचं मी अध्ययन करून तुम्हाला सटीकपणे, उत्कृष्ट पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर जे काय होईल ते परमेश्वराच्या इच्छेनुसारच मी सगळं काय करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर तुम्हा सगळ्यांना देवाने सगळं चांगलं ठेवलेलं आहे, तुम्हाला आत्तापर्यंत सावरलेलं आहे आणि त्यांनी मला पण सावरलेलं आहे, मला पण सांभाळलेलं आहे. तर मी येशू ख्रिस्ताला धन्यवाद करतो. तर आपण इथं बघूया. तर काल का परवाचा जो विषय होता, पाप आणि काय वचन. तर या संदर्भामध्ये 3 वचन आहे, वचन 16 ते 18 पर्यंत. तर 15 वचन जे आहे ते मी पुन्हा तुम्हाला
समजावून सांगणार. त्या माणसाने जाऊन यहुद्यांना सांगितले, ज्याने मला बरे केले तो येशू आहे. आता जो पंगू व्यक्ती होता, ज्याला पॅरालाइज झालेला होता, त्या व्यक्तीने येशूचं नाव घेतलं की येशू ख्रिस्तांनी मला बरं केलेलं आहे. त्याला समजलं, त्याला कळालं की येशू ख्रिस्त खरा मसीहा आहे, तो पापांची क्षमा करणारा एक खरा परमेश्वर आहे. तर त्यांनी येशूचं नाव घेतलं आणि सगळ्यांना सांगितलं की प्रभू येशू ख्रिस्तांनी मला बरं केलेलं आहे, आता मी बरा झालेलं आहे, मला आता कुठलाही प्रकारचा रोग नाही आहे, कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. तर पुढं जर बघितलं गेलं तर 16वं वचनाचं आपल्याला बघायचं इकडं की 16वं वचन आपल्याला काय सांगतंय. ह्यामुळे यहुदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बात दिवशी अशी कामं करीत असे. शब्बात म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की शब्बाताचा अर्थ काय. इंग्रजीमध्ये त्याला सोबत म्हणतात, सॉबेत असं त्याला म्हणतात. तर शब्बाताचा दिवस आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याचा अर्थ काय, की देवाने 6 दिवस कार्य केलं, 7व्या दिवशी विश्राम दिला, आणि तो विश्रामाचा दिवस आहे, तो आहे शब्बाताचा दिवस. ठीक आहे. कारण की या सगळ्या ज्या गोष्टी पवित्र शास्त्र बायबल जुना करार उत्पत्तीमध्ये 50 अध्याय आहे, त्या अध्यायामध्ये तुम्हाला शब्बाताचा दिवस ते काय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पडेल. त्याच्यानंतर पण मोशे संदेष्टांनी पण निर्गमन, गणना, अनुवाद या असे 5 प्रकारची पुस्तकं परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये जे लिहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण शब्बाताच्या दिवस काय आहे आणि यहुदी लोकांचं सण काय आहे, ह्या गोष्टीचं सगळं काय आपल्याला माहिती पडेल. तर आपल्याला या 16व्या वचनाबद्दल म्हणायचं आहे की येशू ख्रिस्त काय करत होता, की शब्बाताच्या वेळेस तो चमत्कार करत होता आणि तो दिवस पवित्र मानला गेला आहे. आता परमेश्वर आहे, तो परमेश्वरच आहे आणि त्यांनी चांगल्या दिवशी चांगलेच कार्य केले ना. जे नियम परमेश्वर बनवतोय, तर परमेश्वर इथं बघत होता की नियमाला लोक जास्त महत्त्व देतात का मला जास्त महत्त्व देतात. आणि खरा परमेश्वर कोण आहे त्यांनी काय ओळखलेलं नव्हतं. येशू ख्रिस्त मसीह आहे हे त्यांच्या स्मरणामध्ये अजून त्या गोष्टी आलेल्या नव्हत्या. त्यामुळे ते काय करत होते, त्याला दोष लावण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्या मागं लागून त्याचा घात करण्याचा प्रयत्न करत होते. तर त्या संदर्भामध्ये येशूने उत्तर दिले. 17व्या वचनामध्ये येशूने त्यांना उत्तर दिले, माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे. माझा पिता म्हणजे परमपिता परमेश्वर स्वतःबद्दलच बोलतो. पण इथं काय, पिता, पुत्र, पवित्र आत्मा हे एक व्यक्तिमत्व, 3 आत्मा एक आहे आणि 3 व्यक्तिमत्वाचे कार्य आहे, 3 पर्सनॅलिटीचे कार्य आहे. मग ते कसं क्रॉनिकल ऑर्डरनुसार आहे. फादर, सन अँड होली स्पिरिट म्हणजे पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा हे क्रॉनिकल ऑर्डरनुसार ते कार्य करतात. की परमेश्वराने आपले सगळे काय अधिकार आकाश आणि सौरमंडळाचे, सर्व अंतराळाचे आणि सैतानावरती पण विजय मिळवण्याचे आणि आपल्या सगळ्या मानवजातीच्या जीवन आणि मरणाचे सगळे काय अधिकार परमपिता परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला दिलेले आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त काय परमेश्वर आहे. पण ह्या वचनाच्या संदर्भात येशू ख्रिस्त आपल्याला काय सांगतोय समजावून, इथं आपल्याला बघायचं, मनन करायचं आहे की काय बोलला येशू. येशूने त्यांना उत्तर दिले. कोणाला? यहुदी लोकांना उत्तर दिलं येशूने की माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे. म्हणजे माझा पिता कधी थकत नाही, माझा पिता नेहमी काम करतो आणि तो आजपर्यंत काम करत आलेला आहे. आणि परमेश्वर काय अमर आहे, तो कधी थकत नाही, तो कधी त्याच्या कामांना
कधी हे करत नाही, म्हणजे काय त्याच्या कामांचे जे जे कार्य आहे त्या कार्याला कुठल्या प्रकारची मर्यादा नाही, अमर्यादित कार्य आहे त्याचे. आणि ह्या संदर्भात येशू ख्रिस्त सांगतो की माझा पिता कधी थकत नाही, कधी विश्राम घेत नाही, तो नेहमी काम करत असतो. भले त्याने एक दिवस विश्रामाचा दिला आहे, पण त्या दिवशी तो थकला असं नाही आहे. या काही लोकांचा असा विचार असतो, काही लोक म्हणजे जे अल्पविश्वासू आहे, जे अविश्वासू लोक आहे, ते बोलतात की परमेश्वराने त्या दिवशी विश्राम घेतला, परमेश्वर थकला आणि नंतर त्यांनी विश्राम घेतला. तर ही जी संकल्पना जे काही लोक मनामध्ये घेऊन बसतायत, तर हे अत्यंत चुकीचं आहे. परमेश्वर कधी थकत नाही. परमेश्वर हा सर्वव्यापी आहे आणि तो सगळीकडे विखुरलेला आहे. आणि परमेश्वराला आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी माहिती आहे. उलट आपण थकू, पण तो मात्र कधीच थकणार नाही. तर पुढं काय लिहिलेलं आहे इथं, आता 18व्या वचनामध्ये येशू ख्रिस्त, मी तुम्हाला बोललो होतं की येशू ख्रिस्तचा यहुदी लोक घात करायला बघत होते. तर 18व्या वचनामध्येच येशू ख्रिस्त त्याबद्दलच बोलतो. तर इथं काय लिहिलेलं आहे, ह्यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारायची अधिकच खटपट करू लागले, कारण तो शब्दात मोडीत असे. इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देव समान करीत असे. या वचनाचा अर्थ काय होतं माहिती आहे? त्यांना असं वाटायचं की प्रभू येशू ख्रिस्त जे परमेश्वराने जे नियम बनवलेले त्याला तोडण्याचा प्रयत्न करतो. शब्दाच्या दिवशी काय कार्य करायला नाही सांगितले परमेश्वराने, तर ते कार्य म्हणजे शब्दाच्या वेळेस तो कार्य करतोय, काम करतोय, चिन्ह चमत्कार करतोय, तर हे चुकीचं आहे असं त्यांच्या दृष्टिकोनातून वाटत होतं. आणि त्यांना असं वाटत होतं की हा जो येशू जो आहे हा स्वतःला परमेश्वर समजतो, हा परमेश्वराच्या तुल्य समजतो की मी परमेश्वराच्या समान आहे. तो स्वतःला पवित्र समजतो, पण तो आहेच ना. सर्व काय नियमशास्त्र, पवित्र शास्त्र जे बायबल आहे, याचे सगळं काय वचन आहे. या बायबलमध्ये पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या त्रायक परमेश्वराचे अद्भुत कार्य आहे. आणि सगळे नियमशास्त्र कोणावरती अवलंबून आहे? येशू ख्रिस्तावरती. या येशू ख्रिस्ताबद्दलच ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. येशू ख्रिस्ताबद्दलच सांगितलेलं आहे की येशू ख्रिस्त कोण आहे. तो एक काय आपला एक अद्भुत मंत्री आहे. प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य आणि परमेश्वर यांच्या मधला मध्यस्थी करणारा पुत्र परमेश्वर आहे. परमेश्वराचा पुत्र मनुष्य आणि परमेश्वराच्या मध्ये अनंत काळाचं जीवन मानव जातीला मिळावा, पापांची क्षमा व्हावी, पश्चाताप मनुष्य जातीने करावा आणि येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवून त्याच्या इच्छेनुसार चालावं, म्हणून हा परमेश्वर आणि मनुष्य यांच्या मध्यस्थिती करणारा हा मध्यस्थी आहे. जीसस इज अवर गुड मेडिएटर. जीसस इज अवर गुड काउन्सलर. ही इज अवर बिग काउन्सलर. तर हा सेकंड पर्सन आहे. दुसरं व्यक्तिमत्व आहे परमपिता परमेश्वराचं येशू ख्रिस्त. आणि तिसरं व्यक्तिमत्व काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या आत्म्यातून निघालेला पवित्र आत्मा. हे तिसरं थर्ड पर्सन आहे. सो दीज आर ट्रिनिटी. These are trine of God. This is Trinity. आणि हे त्रायक परमेश्वर आहे. पण इथं कोणाचं कार्य चाललंय? या भूतलावरती 2000 वर्षापूर्वी पुत्र परमेश्वराचं कार्य चाललंय. जर पुत्र परमेश्वर म्हणतो की मी पित्या समान आहे, पिता माझ्यामध्ये, मी पित्यामध्ये, पिता आणि मी आम्ही एकच आहोत. एका वचनामध्ये येशू ख्रिस्त म्हणतो की जर
तुम्ही मला पाहिलंय तर तुम्ही पित्यालाही पाहिलेलं आहे. कारण की येशू ख्रिस्त काय आहे? परमपिता परमेश्वराची एक प्रतिमा आहे, एक स्वरूप आहे, एक रूप आहे. ते काय? कारण की काय आहे, परमेश्वर हा आत्मा आहे. जर आत्म्याला मनुष्याचा सोबती आणि संगती बनायचा असेल आणि आत्म्याने विचार केला की मला मनुष्याशी बोलायचं आहे, क्षमा मागतो, जरा थोडं डिस्टर्ब झालं. ठीक आहे, आपण वचनाकडे जाऊ, वचनाकडे वळू. तर ह्यामुळे तर यहुदी त्याला जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले. यहुदी लोक काय करत होते? येशू ख्रिस्ताला मारून टाकण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांचे सगळे काय प्रयत्न निष्फळ ठरायचे. त्यांच्या कुठल्याही प्रयत्नांना यश मिळत नव्हतं आणि ते नेहमी जळायचे त्याच्यावरती, त्याचा घात करण्याचा खूप प्रयत्न करत होते. पण येशू ख्रिस्त प्रत्येक गोष्टीमध्ये विजय व्हायचा, कारण की तो विजयी परमेश्वर आहे. पुढं काय लिहिलं? कारण तो शब्दात मोडीत असे, इतकेच नाही तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देव समान करीत असे. आता या वचनाचा अर्थ काय होतो? की यहुदी लोकांना काय वाटत होतं की जो परमेश्वर देव आहे, तर येशू ख्रिस्त परमेश्वराच्या समान समजतो. ठीक आहे, जस्ट एक मिनिट, क्षमा मागतो, माफी मागतो की जर थोडं डिस्टर्ब झालं, थोडं व्यत्यय आलं, तर आपण आपलं अध्ययन कंटिन्यू करू. आता इथं काय लिहिलं आहे की तो काय करतो? शब्दात मोडीत होता आणि तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देव समान करीत असे. तर यहुदी लोकांची जी विचारधारणा अशी झाली होती की हा स्वतःला देव समान समजतोय, हा स्वतःला एकदम परमपिता परमेश्वराच्या तुल्य समजतोय, तर हा ते त्याला एकदम वेगळ्या नजरेने बघायचे. तर येशू ख्रिस्त काय आहे? परमेश्वर आहे आणि त्या परमेश्वराला सगळ्यांनी ओळखावं म्हणून तो 2000 वर्षापूर्वी मानवजातीच्या आत्मिक विकासासाठी, आत्मिक कल्याणासाठी आणि आध्यात्मिक मनुष्य जातीची उन्नती व्हावी त्यासाठी तो आला होता. ही 3.5 वर्षाची सेवकाईमध्ये प्रभू येशू ख्रिस्तांनी खूप अडीअडचणी सहन केलेल्या आहे. खूप यहुदी लोकांचा त्रास त्यांनी सहन केलेला आहे. कारण की सगळ्यांनी पश्चाताप करावा, सगळ्यांनी आपली पापाची क्षमा मागावी, म्हणून त्याला क्रूसावरती जाणं हे आवश्यक होतं. पण ती त्याची वेळ ह्या वेळेस आलेली नव्हती. त्याला मारण्याचा खूप प्रयत्न करत होते, पण त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरायचे. पण शेवटी येशू ख्रिस्ताची वेळ कधी आली? जेव्हा परमेश्वराची इच्छा होती की माझ्या पुत्राला क्रूसावरती मी खेळेल, माझ्या पुत्राला क्रूसावरती आत्मबलिदान मी करणार आहे, त्याच्या देहाचा त्याग करून माझ्या पुत्राच्या द्वारे मी सगळ्या मानवजातीची क्षमा त्याच्या ठाई मी करणार आहे. माझा पुत्र हा माझा मध्यस्थी आहे आणि त्याच्याद्वारे सगळ्या मानवजातीचं कल्याण होईल. जो कोणी माझ्या पुत्रावरती विश्वास ठेवतो, तो माझ्यावर विश्वास ठेवून अनंत काळच्या जीवनामध्ये, स्वर्गामध्ये तो माझा सोबती बनतो, तो माझा वारसदार बनतो. परमेश्वर बघा, परमेश्वराचा आत्मा काय बोलतोय, पवित्र आत्मा आपल्याशी काय बोलतोय, काय आपल्याला सांगतोय, हे बघण्याचं गरजेचं, हे परखण्याचं गरजेचं आहे. आता यहुदी लोक काय करत होते? मानवीय व्यवस्थेवरती जास्त चालले होते. भले परमेश्वराने जे नियमशास्त्र बनवलं होतं, तर नियमाचं उल्लंघन पण ते करत होते आणि नियमांवरती चालायचं म्हणून चालण्याचा प्रयत्न करत होते. पण खरं त्यांचे मन कठोर झाले होते. त्यांचं अंतःकरण एवढं कठोर झालं होतं की ते येशू ख्रिस्ताला ओळखू शकले नाही. पण शेवटी काय होतं?
प्रभू येशू ख्रिस्त काय आहे? परमेश्वर आहे. आणि आपण सर्वांनी या वचनाचं अध्ययन करून मनन करून आपल्याला विचार करायचा आहे की परमेश्वर आपल्याशी काय बोलतोय, परमेश्वराची इच्छा आपल्याप्रती काय आहे, हे आपल्याला जाणणं, परखणं, मनन करणं, चिंतन करणं अत्यंत आवश्यक आहे. मी असं म्हणत नाही की मी हे वचन वाचलं, तुम्ही या वचनावर विश्वास ठेवा, येशूवरती विश्वास ठेवा, चला त्याच्यावरती विश्वास ठेवून चला आपण. मी असं म्हणत नाही. मी कोणाला अशी जबरदस्ती करत नाही मी की याच्यावरती विश्वास ठेवा. मी या गोष्टी जाणू नये, मी या गोष्टी परखू नये की ह्या जगामध्ये भरपूर अन्य जातीचे लोक आहेत, ज्याची त्याची श्रद्धा आहे, ज्याची त्याची परंपरा आहे. आणि परमेश्वर, मी तुम्हाला पुन्हा सांगतो की कधी कोणाला जबरदस्ती करत नाही, कधी कोणाला कुठल्या प्रकारचा फोर्स करत नाही. प्रत्येकाला परमपिता परमेश्वराने, पिता, पुत्र, पवित्र आत्मा, त्रायक परमेश्वराने निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. कारण की परमेश्वराने काय केलं? आपल्या समानतेनुसार मनुष्याची उत्पत्ती केलेली आहे. हे वचन तुम्हाला उत्पत्तीमध्ये भेटेल, जुन्या करारामध्ये, की परमेश्वराने कसं बनवलंय? आपल्या समानतेनुसार बनवलेलं आहे. म्हणून परमेश्वराने काय केलेलं आहे? आपल्याला निवडण्याचा अधिकार दिलेला आहे, आपल्याला इच्छा दिलेली आहे की माझा पुत्र त्याच्या निवडण्याच्या अधिकारानुसार माझ्यावर विश्वास कसा ठेवतो, मला हे बघायचं आहे. ठीक आहे. जर आपल्याला निवडण्याचा अधिकार नसता तर काय झालं असतं? आपण एक मशीन झालो असतो, मशीन. आपण रोबोट झालो असतो, रोबोट. जसं परमेश्वर बोलेल उठ, तर आपल्याला उठावं लागलं असतं. तो बोलला असता बस, तर बसावं लागलं असतं. परमेश्वरला ह्या गोष्टी नाही आवडत की मी जे सांगेल मनुष्य तो करेल. ह्या गोष्टीने परमेश्वर प्रसन्न होत नाही. परमेश्वर केव्हा प्रसन्न होतो? जेव्हा मनुष्य आपल्या इच्छेनुसार खऱ्या अंतःकरणाने, खऱ्या हृदयाने परमेश्वराचं स्मरण करून परमेश्वराच्या इच्छेवरती चालण्याचं ठरवतो, निर्णय घेतो की मला परमेश्वराच्या इच्छेनुसारच चालायचं आहे, मला आत्म्याने चालायचं आहे, मला देहाने नाही चालायचं आहे. तेव्हा परमपिता परमेश्वर काय करतो? आपल्याला प्रसन्न होतो, आपल्याला प्रगट होतो. या पवित्र शास्त्र बायबलच्या वचनाच्या द्वारे वेगवेगळे मानवजाती, विश्वासू लोक आहे, वेगवेगळे विश्वासू लोक आहे. या मानवजातीमध्ये बरेचसे विश्वासू लोक आहे. त्यांच्याद्वारे, त्यांच्या मुखातून वचन तो प्रगट करतो. स्वप्न दर्शनामध्ये येऊन आपल्याला वचनचं इंडिकेशन आपल्याला दाखवेल, त्याच्याद्वारे तो प्रगट करेल. आणि वेगवेगळे माध्यम आहे, जसं यूट्यूब आहे, फेसबुक आहे, वेगवेगळे तंत्रविज्ञान आहे, वेगवेगळे माध्यम आहे, व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे. वेगवेगळ्या माध्यमातून परमेश्वर आपल्याशी बोलतोय. परमेश्वर आपल्याशी बोलेल, पण केव्हा? जेव्हा तुम्ही खऱ्या हृदयाने, खऱ्या अंतःकरणाने परमपिता परमेश्वरती विश्वास ठेवाल तर हेच होतं आजचं बहुमूल्य वचन. दुसऱ्या भागामध्ये पाप आणि वचन या संदर्भामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. जे 3 वचन राहिले होते, ते 3 वचन मी तुम्हाला ह्या गोष्टी संदर्भाचे स्पष्टीकरण करून दिलेले आहे. तर आपल्याला प्रार्थना करायची आहे. प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर स्मरण करून त्याच्या इच्छेनुसार चालण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. कारण की परमपिता परमेश्वर कोण आहे? माझ्या नजरेने, जर माझ्या दृष्टिकोनातून बघितलं, जर माझा विश्वास जर बघितला, तर येशू ख्रिस्त हा परमपिता परमेश्वर आहे. तुमच्या प्रती परमपिता परमेश्वर कोण आहे हे तुम्ही परखायला शिकायचं आहे. आणि कसं शिकणार? प्रार्थना, विनंती, याचनेच्या द्वारे परमेश्वराशी आपल्याला बोलायचं आहे, त्याच्याशी आत्मिक समागम करायचं आहे. तेव्हा परमेश्वर त्याच्या इच्छेनुसार प्रगट होऊन तुम्हाला दाखवेल की मी कोण आहे.
ते शेवटी तुम्हाला ह्याच गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला आत्मिक प्रेरित करतोय की आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. तर आत्तापासून परमेश्वराचा शोध घ्या, प्रार्थना करा, विनंती करा, आपल्या पापाची क्षमा मागा, पश्चाताप करा. जे चुका आपण केलेल्या आहे ते परमेश्वराकडे प्रगट करा, त्याच्याकडे समर्पित करा. कारण की तो खरा परमपिता परमेश्वर, त्याच्या आत्मिक डोळ्याने तो आपलं बरं वाईट बघत असतो. तर आपली सगळी काय चिंता, आपल्या काय सगळ्या काय गोष्टी परमपिता परमेश्वराकडे सोडा. तो तुमची काळजी घेतो. कारण की तोच सर्व शक्तिमान आहे आणि तोच अद्भुत परमपिता परमेश्वर, तोच आत्मिक परमपिता परमेश्वर आहे. आमेन.